नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या या भागामध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी एकाच भांड्यामध्ये कमी वेळात झटपट आणि तेवढाच चविष्ट नारळी भात कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्या अगोदर या रेसिपीला लागणारे जे साहित्य आहे त्याची नोंद तुम्ही करून घ्या। तर नारळी भात बनवण्याकरिता इथे मी 1 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे। लांब शीत असलेला तांदूळ तुम्हाला इथे घ्यायचा आहे। तर इथे मी हा 1 कप बासमती तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तो अर्धा तास भिजत ठेवलेला आहे। त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे दूध घेतलेला आहे, कोमट दूध घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला केशर भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला अगोदर 2 चमचे तूप घालायचं आहे। तूप आपलं विरघळलेलं आहे। आता यामध्ये 3 लवंगा मी यामध्ये घातलेले आहे। अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा तुम्हाला यामध्ये घालायचा आहे। इथे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे। त्यामध्ये किशमिश आहे, काजू आहे आणि बदामाचे काप आहे। हे यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे। गॅसचा फ्लेम मी लो टू मीडियम ठेवलेला आहे। आता याचमध्ये जे अर्धा तास बासमती तांदूळ मी भिजवून घेतलेले होते त्यातलं पाणी मी पूर्णपणे उपसलेलं आहे आणि हे तांदूळ आता आपल्याला यामध्ये घालून परतून घ्यायचे आहे। तांदूळ जे आहे अगोदर तुपामध्ये 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूट सुद्धा यासोबत भाजले जातात, त्यामुळे सुरुवातीला जास्त भाजून घ्यायचे नाही। हे आपण थोडा वेळ परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 2 कप पाणी घालायचं आहे। जेवढे तांदूळ घेतलेले आहे त्याच्या दुपटीने पाणी घालायचं आहे। यामध्ये अगदी किंचित मीठ घालायचं। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवलेला आहे सुरुवातीला। पाण्याला उकळी यायला लागली की यावर झाकण ठेवून हा जो भात आहे आपल्याला साधारण 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। तर इथे ऑलमोस्ट भातातलं जे पाणी आहे आटत आलेलं आहे। गॅसचा फ्लेम लो केलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला 1 कप नारळाचा चव घालायचा आहे। ओलं नारळ जे आहे किसून घेतलेला आहे। अगदी ताजं नारळ तुम्हाला इथे वापरायचं आहे। आणि यामध्ये 1 कप आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ जो आहे तो मी किसून घेतलेला आहे। आणि यासोबत 2 चमचे साखर सुद्धा घालायची आहे। थोडीशी साखर वापरायची म्हणजे चकाकी खूप छान येते। अगदी हलक्या हाताने मी हे परतून घेतोय म्हणजे तांदळाचे जे शीत आहे ते मोडणार नाही। प्रमाण जे आहे खूप सोपं आहे। 1 कप जर तुम्ही तांदूळ घेतले असेल तर 1 कप गूळ आहे, 1 कप नारळाचा चव आहे आणि 2 चमचे मी साखर घातलेली आहे। जर तुम्हाला गोड कमी हवं असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता। जे केसर आपण दुधामध्ये भिजवून घेतलेलं होतं ते घालायचं आहे। यामुळे रंग सुरेख येतो। ऑलमोस्ट गूळ सुद्धा विरघळलेला आहे। आता या स्टेजवर यामध्ये तुम्हाला वेलची पूड घालायची आहे। 4 ते 5 वेलची मी कुटून घेतलेले आहे आणि इथे मी यामध्ये जायफळ सुद्धा किसून घालणार आहे। तर अगदी थोडंसं जायफळ जे आहे किसून यामध्ये घालायचं आहे। हे अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। तर आता यातलं जे पाणी आहे ते कमी होतपर्यंत लो फ्लेमवर झाकण ठेवून हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये मात्र तुम्हाला परतत राहायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने परतायचं। तांदळाचा जो शीत आहे तो मोडला गेला नाही पाहिजे, आपल्याला जसाचा तसाच ठेवायचा आहे। तर इथे मी 5 ते 6 मिनिटे आणखीन हा भात शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे। या स्टेजवर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे। तर इथे मी अगदी थोडंसं तूप शेवटून घालतोय। यावर झाकण ठेवून गॅस बंद केल्यावर 1 तास असाच राहू द्यायचा। वाफेवर तो छान शिजला जातो, छान मोकळा होतो आणि 1 तासानंतर थंड झाल्यावर तो तुम्ही सर्व करू शकता। खायला खूप चविष्ट लागतो। अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता भात जो आहे छान असा सुटसुटीत झालेला आहे, पण तेवढाच तो ज्युसी सुद्धा आहे। त्यामध्ये थोडंसं ओलसरपणा पण आहे। तर तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला नक्की हा भात ट्राय करून बघाल। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे
खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.